हनुमान जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी त्यांनी बजरंग बलींना विरोधकांसाठी सुबुद्धी मागितलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजरंग बली जयंतीनिमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी त्यांनी बजरंग बलींना बुद्धी आणि शक्ती देण्याची प्रार्थना केली। त्याचबरोबर देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि बुद्धी आणि विरोधकांसाठी सुबुद्धी मागितली आहे। तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवर यावेळी टीका देखील केली आहे। उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेला काम दाखवावं। मुंबई 25 वर्षे महानगरपालिका होती, त्यांनी तेव्हा केलेलं एक तरी काम दाखवावं। तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही, यांचे भाषण ठरलेले आहे। उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लावला। शरद पवारांवर टीका करत ते म्हणाले की हे सगळे निराश झालेले आहेत, पराभवाच्या भीतीने हे शिव्या द्यायला लागले आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला। नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टेकडी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे आणि बजरंग बली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात। त्यामुळे त्यांना शक्ती मागितली आहे। जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांकरता। शरद पवार ने पुतिन की उपमा दी है नरेंद्र मोदी को, क्या कहेंगे? देखिए, ये सारे के सारे निराश लोग और इनको हार की हताशा ने गाली गलौज पर उतारा है। और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है। तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज़्यादा मोदी जी को प्यार करेंगे। उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे, उद्धव गुजरातला गेलेले आहे, मोदी जी तुम्ही आता गुजरातला जा, तुमच्यावर टीका केली आहे। असं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा। एक 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा। जवळपास 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती, मुंबईत केलेलं एक काम दाखवा। तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही, यांचे भाषणही ठरलेले आहेत। मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो।